मी सांगतोय इतिहास आपल्या संस्कृतीचा, आपल्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी आयुष्य वेचणाऱ्या शिवपांचा, त्यांच्या पराक्रमांचा नि खेचून आणलेल्या विजयश्रींचा, त्या मराठमोळ्या मावळ्यांच्या उत्सवांचा, ढोल ताशे नगाड्यांचा. मी मराठी संस्कृती, मराठी बाणा आणि अभिमानाचा शिलेदार बोलतोय. मी या मराठमोळ्या संस्कृतीचा सहभागी असलेला एक घटक म्हणजे पिढ्यानपिढ्यांचा गोड इतिहास बोलतोय. मी ढोल ताशा बोलतोय. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? मी का बोलतोय, कशासाठी बोलतोय, त्यालाही एक कारण आहे, म्हणून सांगतोय बरं. कारण काही वर्षाआधी मी मोठमोठ्या शहरांपुरता मर्यादित होतो. जसं पुणे, तिथला माझा जन्म. तिथे मी रुजलो, वाढलो, नावारूपास आलो. तिथली शिस्तबद्ध पथके, तिथलं पथकांचं वैभव, भव्यता, डोळ्यांचे पारणे फेडणारं वादन, सारं कसं सुंदर, सुबक, साचेबद्ध, नियमबद्ध नि संस्कृती जपणारे. पण माझ्या या यवतमाळच्या सुजाण लेकरांनी मला इथपर्यंत आणलं. या मातीत मला रुजवलं, सजवलं, घडवलं. त्याला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचा मला किती आनंद होतोय काय सांगू. माझं मन आनंदानं भरून गेलं. म्हणून मला माझ्या मुलांच्या प्रयत्नांची, त्यांच्या धडपडीची, मला उभारण्यासाठीच्या प्रयत्नांची हकीकत सांगावीशी वाटते. माझ्या या लेकरांचं कौतुकही तुमच्यापर्यंत पोचवावं वाटतं, म्हणून तुमच्यापर्यंत पोचविण्याची धडपड. गोष्ट तशी 2 वर्षापूर्वीची. यवतमाळच्या रामनवमी उत्सवात पुण्याचं एक सुंदर ढोलताशा पथक सगळ्या यवतमाळकरांचं लक्ष वेधून गेलं आणि मन जिंकून गेलं. मग माझ्या एका लेकराच्या डोक्यात कल्पना आली की आपणही यवतमाळात असे पथक सुरू केले तर. आणि येथून सुरू झाला युवकांचा धडपडण्याचा प्रवास, प्रामाणिक प्रयत्न. नेट, इंटरनेटवर, पानटपरीवर टाइमपास करण्यापेक्षा आपल्या कलागुणांना वाव देणे काय वाईट, हाच ध्यास घेऊन सुरू झाली ती चळवळ. नि यातूनच जन्म झाला शिवसमर्थ ढोल ताशा पथकाचा. ध्येय नुसतं पथक उभं करायचं नाही, तर पुण्याच्या तोडीस करायचं. त्यामुळे काम जास्त कठीण होतं. ढोल उभे करण्यासाठी लागणारं साहित्य, त्याला लागणारं भांडवल, वादन शिकविणे, वादन कलावंत उभारणे, त्यांना परिपूर्ण करणे, शिस्त नियम तयार करणे, या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने उभ्या करणे सोपे काम नव्हतेच. पण एकदा ठरवल्यावर मग माघार घेणार ते यवतमाळकर कसले. म्हणूनच युद्ध पातळीवर सुरू झाली धडपड. ही सर्वांना आवडणारी कल्पना होती. कारण ढोल ताशा पथक म्हणजे केवळ वादन नव्हे, तर तरुणांचं संघटन होय. त्यातही शिस्तबद्ध व संस्कारी लोकांचं संघटन. यात वयाचं बंधन नाही, स्त्री पुरुष व जाती धर्माचा भेदही नाही. नियम एकच, आपल्या संस्कृतीचे व संस्काराचे संरक्षण करणे. डीजेच्या तालावर असभ्य वर्तन करण्यापेक्षा आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा प्रसार करणे. रोज सराव, वादनात शिस्त, नियमांचे पालन, यामुळे व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण होते. सामूहिक सरावांमुळे संघटन वृत्तीचा विकास होतो आणि आपल्या कलागुणांना वावही मिळतो. अशा एक नव्हे तर अनेक गोष्टी या पथकापासून मिळतात. नात्यांची जपवणूक, संस्काराची रुजवणूक हे मूळ तत्व घेऊन सर्वांचे सहकार्य लाभले आणि अथक परिश्रमाने तो दिवस उजाडला. दिनांक 28 ऑगस्ट 2014 पहिले वाद्यपूजन झाले आणि एका संस्कारक्षम उपक्रमाची यवतमाळात सुरुवात झाली. पण कठीण होतं ती टिकवून ठेवणं. कसून सराव सुरू झाला. सरावादरम्यान बराच त्रास झाला. कधी
वादनाच्या सरावादरम्यान होणाऱ्या आवाजामुळे सरावाच्या ठरविलेल्या जागा बदलाव्या लागल्या. कधी अपमानासारखंही वाटायचं, पण मूळ उद्देश चांगला असल्याने सारे अपमान पचविण्याचे बळ भगवंताने दिले. आमच्या ध्यासापुढे सगळे डाव उलथून पडले. लहान मुलांचाही सहभाग आता सुरू झाला. हळूहळू सदस्यांची संख्या वाढत गेली. स्त्री शक्तीचाही सहभाग वाढला. सर्वांमध्ये कुटुंबासारखे वातावरण निर्माण झाले. भावा बहिणीचं एक कुटुंबच तयार झाले आणि पथकाची प्रसिद्धी यवतमाळकरांना व्हायला लागली. यवतमाळच्या नवरात्र उत्सवात शिवसमर्थ ढोल ताशा पथकाने आपल्या अलौकिक कर्तृत्वाची पहिली सलामी दिली. यवतमाळच्या बाहेर देखील शिवसमर्थ ढोल ताशा पथक हे नाव पोहोचलं. ब्रह्मपूर येथील शिवजयंतीची मिरवणूक वादनाने गाजविली. तसेच परशुराम जयंती, राजेश्वर माहुली यांचे मुखदर्शन सोहळा, वणी येथील गुरुपौर्णिमा उत्सव, शंकराचार्य महाराजांचे स्वागत, विश्व हिंदू परिषद संमेलन यासोबतच गणपती उत्सव व दुर्गोत्सवामध्ये पथकाने आपली वादनकला सादर केली. आणि अशातच आणखी एक समस्या पथकासमोर आली. बरेच वादक पथकाबाहेर निघाले. वादकांचे आवागमन सुरू झाले. परंतु पथक न डगमगता पुन्हा नव्या जोशाने ताकदीने उभे राहिले आणि नव्या वादकांसह पथकाची पुढील वाटचाल सुरू झाली. या दुसऱ्या पर्वात पथकाने बरीच वादने केली. त्यामध्ये प्रामुख्याने केलेले वादन अग्रसेन जयंती उत्सव, पांढरकवडा येथील संत श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्सव, कामठी येथील महाशिवरात्री उत्सव, यवतमाळ येथील शिवजयंती या मिरवणुका व नानिका मायरा जागतिक योग संमेलनात स्थिर वादन केले. यवतमाळच्या रामनवमी उत्सवात शिवसमर्थ ढोल ताशा पथक सातत्याने सहभागी असते. या पथकाची कामगिरी बघून लक्षावधी रामभक्त कौतुक करीत असतात. शिवाय शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे रायगड महोत्सवात अमरावती विभागीय स्तरातून प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम फेरीत रायगडच्या पायथ्याशी वादन करण्याची संधी पथकाला लाभली. पथक स्थापनेचा आणखी एक उद्देश ते म्हणजे सामाजिक देणं. हे सामाजिक भान लक्षात ठेवून या पथकाने दिवाळीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रमास भेट देऊन गरजेनुसार मदत दिली. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देऊन बळीराजा किसान चेतना अभियानात स्वेच्छा व निःशुल्क वादन केले. पारधी बेड्यासाठी कार्य करणाऱ्या दीनदयाल या सामाजिक संस्थेला आर्थिक मदत, प्रधानमंत्री ग्राम स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग, गोरक्षण येथे गोमातेची सेवा, श्रमदान व आवश्यक मदत पथकातर्फे केली. उमरी पठार येथील वृद्धाश्रमास भेट देऊन अन्नधान्याची मदत केली. पथकातर्फे विविध कार्यक्रम पार पाडले जातात, जसे शिवजयंती, हुतात्मा दिन, स्वामी विवेकानंद जयंती. सोबतच हिंदू नववर्षाचे स्वागत स्वेच्छेने वादन व मोटरसायकल रॅली काढून साजरे करीत असतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने शिवसमर्थचा हा प्रवास अविरत सुरू राहील. येणाऱ्या समस्यांना तोंड देऊन संकटावर मात करून आपले पाऊल पुढे टाकत राहील व आपले उत्तरोत्तर ध्येय गाठत राहील. धन्यवाद. अरे आवाज कुणाचा?